आज सकाळी जवळजवळ 6च्या दरम्यान ही शाळा सावंतवाडी नगरपालिकेच्या हद्दीत असणारी शाळा नंबर 1 ही जिल्ह्यात होती। जवळजवळ आमचा हा 2 वर्षाचा पाठपुरावा चालू आहे की बाबा शाळा दुरुस्ती करा, शाळा तिथे कदम कोणतरी होते शिक्षक हेडमास्टर, त्यांच्याशी माझं बोलणं झालं होतं। त्याच्यानंतर ज्या गट शिक्षण अधिकारी आहेत कल्पराम राजाराम बोडके यांच्याशी सुद्धा चर्चा झाली, तरीसुद्धा यांच्यानी गेली 2 महिने शाळा बंद असताना सुद्धा या शाळेचं कोणतंही काम केलं गेलं नाही। त्यामुळे ह्या शाळेची अशी अवस्था झाली आहे, आज विद्यार्थी शाळेमध्ये आले त्यावेळी ही शाळा ऑलरेडी पडलेली होती, तरीसुद्धा गट शिक्षण अधिकाऱ्यांनी शाळा चालूच ठेवली अजूनही की तुम्ही शाळा बंद करा, आज विद्यार्थी धोकादायक आहे, तरीसुद्धा हे बघितलं नाही। तरीसुद्धा ही शाळा आतमध्ये विद्यार्थी आहेत आणि शाळा चालू आहे। काय हे एवढं धोकादायक? आता फक्त याला त्या आतल्या 12ला सपोर्ट देण्यासाठी काही कर्मचारी आतमध्ये काम करत आहेत। त्यामुळे आणि दुसरं म्हणजे की शालेय शिक्षण मंत्री जे दीपक केसरकर आहेत, या शहरामध्ये जे आमदार आणि शालेय शिक्षण मंत्री आहेत त्यांच्या शहरामध्ये ही 1 नंबर शाळा पडलेली आहे आणि या शाळेची अशी दुरवस्था आहे। महाराष्ट्राचे जे शालेय शिक्षण मंत्री आहेत त्यांच्याने यांच्याकडे ह्या शाळेकडे कधीच लक्ष दिला नाही। आम्ही शाळेचे माजी विद्यार्थी आहोत, काही शहरामध्ये माजी विद्यार्थी आहेत, या संघटनेने सुद्धा या शाळेकडे प्रस्ताव ठेवला, पण हा शाळेचा प्रस्ताव न करता वरती 15 लाखाची जी दुसरी बिल्डिंग आहे त्या तो प्रस्ताव मंजूर केलेला आहे। त्यामुळे या शाळेकडे जास्तीत जास्त लक्ष द्यावं, नसेल तर आम्ही गेली 15 ऑगस्टला या शाळेच्या समोर आणि शालेय शिक्षण मंत्र्यांच्या समोर उपोषणाला बसणार आहोत।